पहिल्याच सामन्यासाठी सज्ज झालेले आहेत दोन्ही संघ, फर्नाताळी आणि राणेबाट. क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, परंतु अजूनही काही डिस्कशन मध्ये राणेबाट संघ. हॅलो, चेक साऊंड चेक. सामन्याला सुरुवात करावी. यानंतरचा सामना मांडलय वर्सेस वेलंकणी बॉईज यांच्यामध्ये खेळविण्यात येईल आणि दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. पहिला चेंडू घेऊन येत आहेत मार्क आणि मारण्याच्या प्रयत्नात तितकीच चांगली फेकी आणि रनआउटचा चान्स. पंचांकडे दाद मागतानी आणि पंचांनी फेटाळून लावलेला आहे. एक्सलेंट रनिंग बिटवीन द विकेट. मार्क्सो जर विकेट गेलोस ना ते गेम फिरलोस हा. मार्क म्हणजे आपल्या एरियाचो विराट कोहली आहे भाई. पहिल्याच बॉलवरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. मार्क आउट झालो असो ते मार्क पडलो सो हा झाले. मार्क आपल्या फादरसो घरसो बहासो पॉर त्याकडे फादरची कॉलर आज जबरदस्त टाईट आहे. फादरमुळे आमच्या नानबाटकरही कॉलर टाईट आहे. अरे राणेबाट संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. पहिल्याच बॉलवरती रिव्ह्यू. फलंदाज धावबाद आहे की नाही त्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती रिव्ह्यू. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू घेण्याची मुभा असेल आणि मी म्हटल्याप्रमाणे पहिल्याच चेंडूवरती रिव्ह्यू आहे राणेबाट संघाकडून. पहिलाच चेंडू असा जात असेल तर सामने कसे होतील. नाही, रिव्ह्यू घेणं गरजे आहे. कारण मार्क हो साधो सुधो प्लेयर नाही, जबरदस्त बॉटो प्लेयर आहे. कारण मार्क जे आउट झालो ना ते मॅच आडे फिरू शकत आहे. त्यामुळे माइट बी दिस डिसिजन इज नंबर 1. गेम आणि अंपायर डिसिजन चेंज केलेला आउट. थर्ड अंपायर डिसिजन इट्स आउट. मी काय गेला मार्क जर आउट झालो तर गेम फिरू शकत आहे. चेंडूवरती जबरदस्त ही फिल्डिंग. ब्राझील कोरिया जबरदस्त फिल्डिंग. रिव्ह्यू कंटिन्यू राहील. रिव्ह्यू सक्सेस झाल्यामुळे रिव्ह्यू कंटिन्यू राहील. 1 डाऊन स्वीटसन आणि 1 डाऊनच्या अपेक्षेत फर्नाताळी संघ बॅट दिलेली आहे ती स्वेंटल. पुढील चेंडू सामना भाई मार्क वॉज स्टीवो. वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. जबरदस्त जजमेंट बाय व्हॅलेंटाईन. फर्नाताळी संघाचं खातं खोललेलं आहे. दुसरा चेंडू व्हॅलेंटाईन यांना काही समजलेला नाही, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. मार्क वॉस्टिवो मैदानात. स्वेंडल आमच्या नानपाटकराव जावा आहे. 4 जे मारलो ते शिसोडीतने तुला पिलोट आहे. जबरदस्त बॉल. चेंडू कळालेला नाही. जबरदस्त बॉल. कत्तेपासून मिनिट टाकून बार काढायचो आता ओ बॉल मिनिट टाकून मिने साडलो. लेगला तटावलेलं. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती 3. पुढील चेंडू सामना करतील व्हॅलेंटाईन. पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि व्हॅलेंटाईन आउट झालेला आहे. थोडं प्रेशर क्रिएट झालेलं आहे या ठिकाणी. चांगली जशी किपिंग रॉजर कडून. ही जोडी आसपत का ते ही आउट झालं नाही. फर्स्ट टाइम ही बघण्यात आली की आज ते आउट झाले. आणि पुढील फलंदाज नावाजलेले स्वीटसन फर्नाताळी कडून. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं. चांगला तसा ताटावलेला आहे आणि 1 रन्स. कृपया अंपायर एक मिनिट लाईनमॅन रॉस. एक मिनिट. बॉल पोलला लागला असेल तर 2. बाबा आपले लाईनमॅन आहात, दे विल गिव्ह द डिसिजन. लाईनमॅन 2 धावा दिलेल्या आहेत. रॉस 2 धावा. पोलला चेंडू लागल्यानंतर आमचं 2 लक्ष धावा. आणि बाउंड्रीवर
आमचा पक्ष आणि बाउंड्रीवर लक्ष असे आमचे रॉस एकदम दक्ष जबरदस्त डिसिजन. ओव्हर षटक संपलेला आहे. एक षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 5. 2 गडी बाद 5 धावा झालेल्या आहेत त्या फर्नातळी संघाच्या. चांगलं असं षटक टाकलेलं आहे. पहिल्याच चेंडूवरती गडी धावबाद मिळालेला त्यांना आणि स्वीटचं याचा उत्कृष्ट असा ऑफसाईडला तटावलेला चेंडू. 2 धावा त्यांना मिळाल्या शेवटच्या चेंडूवर. स्कोर एकदम परफेक्ट आहे. हा एकदम परफेक्ट आहे. स्लो खेळून काढायचं आहे आणि जास्ती स्कोर हवे नाही. 4 मारायच्या पंदात जाऊ नका. विकेट जाऊ शकते. त्यामुळे एक रन्स आणि वाईट एवढंच लक्ष द्यायचं. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते स्मिथ राणेबाट संघाकडून. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं स्मिथ. क्षेत्ररक्षण लावताना राणेबाट संघाचे. दुसरं षटक पहिला चेंडू खराब. चेंडूचा इशारा पंचाचा. अतिरिक्त धावसंख्या 6. एक रन्स घेण्यात यशस्वी. मस्त शॉट. मस्त फिल्डिंग. यानंतरचा सामना मांडले वर्सेस वेलंकणी बॉईज. कॅप्टन अवेलेबल असतील तर टॉस साठी यावे. पुढील चेंडू लेगला टाकलेला. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा पंचाकडून. राणेबाडचा अतिरिक्त शोएब धाव. अख्तर म्हणून फेमस असलेले स्मिथ. काही सूर गवसत नाही मला वाटतं. चांगला जसा तटावल्या ऑफसाईडला. तेवढी चांगली फिल्डिंग आणि आउटच्या हिशोबात पुन्हा एकदा धावबाजीचं अपील बघूया. अंपायर रिव्ह्यू. अंपायर रिव्ह्यू आहे हा. थोडासा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आपलं डीआरएस आहे. ब्राझील जबरदस्त फिल्डिंग आहे. ब्राझील यांच्याकडून उत्कृष्ट असं फिल्डिंग होत आहे. दुसरे एक चांगली चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते परंतु बघूया आता. अंपायर थर्ड रन्स काढतात पण गॉडसन टेन्शन बी नाही आले. डोक्याला हात लावून भेले. गॉडसन आज मी तुला अर्नाळाला मावरा घेताना बघितले रे. मला लक्ष आते बरोबर. काय घेतला का पण कोळूनच हाडली. कोळून हाडली अंग ते. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. आणि थर्ड अंपायर डिसिजन आलेला आहे आउट. धावबाद झालेला आहे स्वीटसन. स्वीटसन रनिंग बी मास्टर आहे पण आज कहा का उड झालो का माहित. ओढो जबरदस्त धावते की हुसेन बोल्डला पण मागे टाकी दे. ओढी जबरदस्त आहे रनिंग आहे पण आज काही ब्राझीलच्या पुढे तो उभी नाही राहू शकलो. ब्राझीलने 2 रनआउट केले. अख्खी मॅच एक साईडला फिरवली ब्राझीलने. बघा बघा डबल एकदा बघा. डबल एकदा बघा. डबल एकदा बघा. चा बघ. डबल एकदा बघा. डबल एकदा बघा. डबल एकदा बघा. डबल एकदा बघा काही खाली बिली प्रॉब्लेम नाही पण आपल्या तरी डीआरएस आहे का नाही. डबल एकदा बघा. सॅनिल बघा. डबल एकदा बघा. डबल एकदा बघा. आपल्या तरी आहे का नाही सोर्स आहे.
बघा बघा ए अंपायर दोघे या. आपल्याला प्रॉब्लेम नाही क्रिएट, वी हॅव टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, नॉट टू क्रिएट द प्रॉब्लेम्स. बघा 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 डबल एकदा बघा काय तो क्लिअर डिसिजन द्या. चला DRS साठी ना अंपायर हॅलो हॅलो तुम्हीच यावे बस, बाकी कोणी येऊ नका. अंपायर बघा. अंपायर तुम्ही तुमचं डिसिजन कळवा. दॅट्स फाईन. आउट आहे, आउट. चलो आउट. अंपायर डिसिजन, थर्ड अंपायर डिसिजन, रनआउट. बघा आपण आडे ह्युमन एरर येऊ शकत आहो. थोडासा स्पोर्ट्समॅनशिप दाखवून आपण विल डू द कंटिन्यू. नेक्स्ट मॅच मांडलाई वर्सेस वेलंकनी बॉईज. कॅटसन डायरेक्ट गाडी. बॉल मालावरती. दोन चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. अरे अडे भाई. आणि धावसंख्या झाली आहे ती 8. 8 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत फर्नाताळी संघाच्या. बरोबर स्कोर आहे. सानी 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 शेट्या एक मिनिट. कृपया फादरांचं ऐकावं. हॅलो. त्या फर्नाताळी संघाच्या पुढील चेंडू पुढे येऊन Shot मारण्याच्या यार. प्रयत्नात आणि जबरदस्त शॉट बाय स्वेंडल. व्हेरी नाईस शॉट. चांगलाच असा तटावलेला आणि झेलबादचा चान्स. मांडलय वर्सेस वेलंकणी बॉईज. कृपया दोन्ही कॅप्टननी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा टॉससाठी. 3 चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू आणि 3 चेंडू बाकी. सामना करतील गॉडसन. पुढील चेंडू स्मिथ यांचा. गेस्टन चांगलाच असा तटावलेला ऑफ साइडला. व्हेरी नाईस रन. 1 धाव घेण्यात यशस्वी. 4 चेंडू, थोडक्यात 10 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत फर्नाताळी.
बंटी तू हा? पुन्हा एकदा ऑफ साईडला तटावलेला, एक धाव घेण्यात यशस्वी. जबरदस्त स्कोर गॉडसन. तुला फक्त बॉल टिकून टू राहायचं रन, आहे बॉल बस. टू रन, बॉल टू रन. आणि मारण्याच्या प्रयत्नात आणि कटचा अपील पंचांनी नाकारलेला आहे. मांडलय आणि ट्रिनिटी बॉईज यांच्यामध्ये मांडलय टॉस जिंकलेला आहे. वेलंकणी बॉईज आणि मांडलय. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 11. चेंडू निर्धाव गेला, शेवटचा चेंडू. दोन्ही संघ चांगले खेळताना तिसरं षटक. वेगवान गोलंदाज वॅनिसन. 11 धावा झालेल्या आहेत फर्नादळी संघाच्या. 12 चेंडू 2 ओव्हर 11 धावा. दरम्यान मांडलय संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. वॅनिसन हे तिसरं षटक घेऊन येत आहेत राणेबाट संघाकडून. आणि क्षेत्ररक्षण चेंज करताना स्वीटसन आणि गॉडसन दोघे जबरदस्त एक्सपिरियन्स प्लेयर्स आहात. आज बघूया आपल्या संघाकरता का करते आहोत. 13 ओव्हर घ्या होणे ते. वॅनिसन. अरे बाप रे, चेंडू हो, अख्तर, शोएब अख्तर. खराब ओ, चेंडूचा इशारा वाईट. पंचाचा. आणि एक चोरटी धाव घेण्यात देखील यशस्वी. त्यामुळे 2 धावा मिळालेल्या आहेत त्या फर्नादळी संघाला. 13 धावसंख्या झालेली आहे फर्नादळी संघाची. अतिरिक्त धाव आणि चोरटी धाव अशा 2 धावा मिळालेल्या आहेत पहिल्याच चेंडूवरती. आणि तो देखील खराब चेंडू टाकलेला आहे वॅनिसन यांनी. पहिला चेंडू. आता सामना करतील गॉडसन. पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा. जबरदस्त किपिंग हा. तेवढी चांगली किपिंग, परंतु धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 14. जबरदस्त कमबॅक बाय फर्ना टीम. पुढील चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. ऑफ साईडला मारलेला runs. गॉडसननी. धावसंख्या 15. अजून 5 चेंडू बाकी आहेत. थांब गॉडसनला रेडी होती भाऊ, थांब. पुढील चेंडू. अजून 5 चेंडू बाकी आहेत राणेबाट संघाकडून. चांगला तसा चेंडू. एक रन. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु धाव काही मिळत नाही. धावसंख्या 16. अजून 4 चेंडू बाकी आहेत. बघूया गॉडसन 4च्या नादात जातात की एक धाव घेण्यात पटाईत होतात. पुढील चेंडू वॅनिसन यांचा. गॉडसन. ओ, चांगला तसा चेंडू. पुन्हा एकदा गॉडसनला काही कळालेलं नाही. परत एकदा दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात. रनिंग बिटवीन द विकेट एकदम सुपर. 17 धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 17. 3 चेंडू बाकी आहेत अजूनही. धावसंख्या झालेली आहे 17. 3 चेंडू बाकी. राणेबाट संघ फिल्डिंग लावताना. तीन चेंडू बाकी. पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि चांगला जसा कनेक्शन, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. वेल शॉट. 18 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. राणेबाट संघाचे अजून 2 चेंडू बाकी आहेत. पहिलाच सामना आणि प्रत्येक बॉलवरती परत एकदा खराब चेंडूचा इशारा पंचाचा. आणि अजून एक अतिरिक्त धाव. अशा 2 धावा आलेल्या आहेत. 20 धावा झालेल्या आहेत. स्कोर फर्नादळी कव्हर संघाच्या. केले फर्नादकर टीमने. पुढील चेंडू. चांगला तसा मारण्याच्या प्रयत्नात चोरटी धाव घेण्यात यशस्वी. मी बोललो त्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट एकदम जबरदस्त super. जबरदस्त स्कोर. जबरदस्त स्कोर. जबरदस्त रनिंग.
21 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचे प्रयत्नात आणि बोल्ड आणि 21 धावावरती रोखलेला आहे राणेबट संघाने फर्नाताळी संघाला. शेवटच्या षटकात जरा अतिरिक्त धावा जास्त आलेल्या आहेत आणि राणेबट संघाला 22 धावाची आवश्यकता आहे. पहिलाच सामना ज्या पद्धतीने सुरुवात केली ती ना ते वाटलं ना तेवढं स्कोर होते पण जबरदस्त कमबॅक आहे. बघूया ते राणेबटकर त्याला का प्रत्युत्तर देतात कारण फर्नादकर जरी जुले सारखो जबरदस्त वसीम अक्रम जो एअर स्विंग इन स्विंग आउट स्विंग करण्यात जबरदस्त एक्सपर्ट आहे. बघूया जुले आहे तो का बॉलिंगला आले ना हा आहे तो का उभी राहिले ना. पहिलं षटक फिक्स फिक्स लास्ट 15 ओव्हर झाले मी त्याला बॉलिंग करताना बघितले. जुलेटचं जवळजवळ 700 विकेट झाल्यात. स्वेंटल नाही 700 नाही 699 आज 700 करते हा वाटत आहे. स्वेंटल नॉट आउट राहिले जेम्स लोपिस संघाकडून. वेलकम. 22 धावाची आवश्यकता आहे ती या राणेबट मॅच मध्ये संघाला. कोणी जरी पहिलं 4 मारलो त्याला 1000 रुपये बक्षीस बाय जेम्स लोपिस. मांडलय संघाने आपला निर्णय कळवावा. ओके ओके ओके. वेलंकणी बॉईज आणि मांडलय यांच्यामध्ये दुसरा सामना खेळविण्यात येत आहे. मांडलय संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि डिसिजनसाठी पेंडिंग. पहिली मॅच बघत आहेत ते आणि त्यानंतर रणनीती आखतील असं वाटतंय की चेस होतात की नाही होत त्याप्रमाणे ते डिसिजन कळवतील असं वाटतं. आणि फर्नाद संघ क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. पहिलं षटक घेऊन येतील ते जुलेस नावाजलेले असे खेळाडू आणि त्याचप्रमाणे राणेबट संघाकडून बॅटिंगसाठी आलेले आहेत सियॉन आणि बॅनिसन. सियॉन आणि बॅनिसन. नागराज मंजुळे जो हा नवीन नवीन हिरोला एंट्री देते तर हे फर्नाद टीम खूप आहे नवीन नवीन पोरे घेऊन खेळतात. जबरदस्त आपल्या यंगस्टर्सला ते जबरदस्त ह्या सपोर्ट करतात. पहिला खेळाडू फलंदाज डावखुरा राणेबट संघाकडून. एक धाव घेण्यात यशस्वी डिक्लरच्या रूपात. पहिल्याच चेंडूवरती एक धाव. 1 रन्स. पुढील चेंडू जुलियस यांचा. ओ चांगलाच असा चेंडू परंतु पंचाचा इशारा. खराब चेंडू. अतिरिक्त धाव. एक धाव अतिरिक्त. धाव संख्या 2. परत एकदा लेग साईडला तटावलेला उत्कृष्ट असा खेळून काढलेला आहे. जुलेस दोन- एकदम मोजून मापून टाकी हा थोडीशी गलती आणि बोल्ड आणि चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि स्वेंटल चेंडू हातात नाही आला नाहीतर हे धावचित होण्याचे संकेत. स्वेंटल आणि- दरने ही चुकी है पान होती पण चलो झाली. इट्स क्रिकेट. आणि 3 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत राणेबट संघाच्या. पुढील चेंडू जुलियस यांचा उत्कृष्ट असा खेळलेला आहे ऑफ साईडला एक तटावलेला. रन्स. 1 धाव घेण्यात यशस्वी. 4 चेंडू 5 धावा. पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात परंतु 1 धाव एक घेण्यात रन. यशस्वी. प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव मिळवत आहेत राणेबट संघ. पंच पाच चेंडू 6 धावा झालेल्या आहेत राणेबट संघाचा. उत्कृष्ट असं फाईट करताना 22 धावेचे लक्ष दिलेलं आहे. दरम्यान शेवटचा चेंडू जुलेस यांच्याकडून
धावसंख्या झालेली आहे ती 6. 5 चेंडू 6 धावा. उत्कृष्ट पुन्हा एकदा ऑफसाईडला तटावलेलं, एक धाव घेण्यात यशस्वी. एक षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 7. राणेवाट संघाकडून चांगलं असं प्रतिउत्तर. लाईनमन 7, स्टेफान 7. लाईनमन स्टेफान आणि चुना घेऊन आलेले आहेत. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव मिळवण्यात यशस्वी राणेवाट संघ आणि त्यामुळे एक षटका अखेरीस धावसंख्या बिनबाद 7 धावा झालेल्या आहेत. ओपनिंग जोडी उत्कृष्ट अशी खेळी करताना पुढील षटक घेऊन येतील ते 12 चेंडूत 15 धावेची आवश्यकता अजूनही राणेवाट संघाला. या षटकावरती मॅच बघूया कोणाच्या पदरी पडते. व्हॅलेंटाईन पुढील षटक घेऊन येत आहेत. अजूनही फरनात आळी संघ क्षेत्ररक्षण लावताना थोडे कन्फ्युजन. आणि तेवढ्याच जिद्दीने राणेवाट संघ खेळताना बॅटिंग करताना बिनबाद अजूनही 7 धावा. पुढील षटक व्हॅलेंटाईन घेऊन येत आहेत आणि फरनात आळी संघ अजूनही क्षेत्ररक्षण लावताना. आणि खेळाडू सज्ज, व्हॅलेंटाईन सज्ज. दुसरं षटक फरनात आळी संघाकडून. पुढील चेंडू वेली पहिलाच. ओ, काही कळालेला नाही. जबरदस्त बॉल. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे, कनेक्ट झालेला नाही. फलंदाजाला काही कळालेलं नाही. विकेट किपिंग जबरदस्त. जुलेस लेग बायच्या रूपात मिळतात का आणि उत्कृष्ट अशी फेकी. पुन्हा एकदा दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात जुले मोबाईल परंतु जुलेस मोबाईल पडलो. फलंदाज धावबाद. दुसऱ्या जबरदस्त ही फिल्डिंग धावेच्या प्रयत्नात परंतु जुलेस चांगली अशी किपिंग करताना. आणि पहिला बळी गारद झालेला आहे तो राणेवाट संघाचा. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 8. 10 बॉलात 14 धावेची आवश्यकता अजूनही आहे ती राणेवाट संघाला. पुढील चेंडू व्हॅली आणि सामना करतील स्मिथ. परत एकदा चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि यशस्वी. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगलीच अशी धाव दोन्ही फलंदाजाकडून. ओ का हवरू घेऊन आलो. अरे ओ का घेऊन आले. लाडू लाडू हडलेत वाटते. मोतीचूर शेकला हे लाडूला आहे क्या. लाडू हडले. पुढील चेंडू पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि तेवढी चांगली जबरदस्त फिल्डिंग. जबरदस्त शॉट. जबरदस्त फिल्डिंग. क्षेत्ररक्षण 2 रन्स अडकिलो आणि 2 धावा वाचवण्यात यशस्वी. चांगला असा फटका होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. अजूनही स्वीटसन आज भरपूर नवीन प्लेयरला घेऊन आले पण जबरदस्त परफॉर्मन्स करताना. खराब चेंडू. चलो इट्स ऑलराइट घे कम ऑन. आणि धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 11. 8 बॉलात 11 धावेची आवश्यकता. उत्कृष्ट असा एक रन. फटका परंतु 1 धाव मिळत आहे. धावसंख्या 12. अजूनही 7 चेंडूत 10 धावेची आवश्यकता आहे राणेवाट संघाला. या 2 चेंडूवरती बघूया राणेवाट संघ काय करतोय. एकच विकेट अजून गेलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू व्हॅलेंटाईन यांचा शेवटचा चेंडू. लास्ट बॉल टू गो. व्हॅलेंटाईन टू स्विन. सिओन. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्नात उत्कृष्ट असा जबरदस्त. फटका आले परंतु व्हॅलेंटाईन यांनी
तेवढीच चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे जबरदस्त फिल्डिंग, वेल टेक. आणि एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झालेली आहे ती 13. शेवटच्या षटकात राणेबेट संघाला अजूनही 9 धावेची आवश्यकता. 6 चेंडूत 9 धावेची आवश्यकता आहे आणि संघासाठी शेवटचं म्हणजे तिसरं षटक स्वेंटल घेऊन येत आहेत आणि वैयक्तिक पहिलं. सिओन मेने ती ॲबिलिटी आहे की 4 मारेशी तो लांबे आणि एकदम कडक शॉट मारू शकते. बघूया आज आपल्या संघासाठी तो का करते. 6 बॉलात फक्त 9 रन्स आणि 6 बॉलात 9 रन्स. फर्नांड बघूया आणि डिफरन्स संघ. कुणा बाजूने फिरते. क्षेत्ररक्षणात बदल करताना 6 चेंडूत 9 धावेची आवश्यकता आहे. पहिलाच सामना रंगतदार स्थितीमध्ये. नाही फर्नादकर होड्या तयार, नाही राणीबाटकर होड्या तयार. दोघाही एकदम कडक फिल्डिंग लावली. अजून 21 विकेट गेले तहाजे बघितलं ते. परफेक्ट. स्वेंटल पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि धावबाद. ओहो, पहिला चेंडू निर्धाव. जबरदस्त. फर्नाद संघ कमबॅक करताना 5 चेंडूमध्ये अजूनही 9 धाव. 9 धावा. बघूया पहिलाच सामना थोडासा रंगतदार स्थितीमध्ये. राणेबेट संघाचा दुसरा बळी आता गेलेला आहे. 5 चेंडूमध्ये 9 धावा आणि अनुभवी असे गोलंदाज स्वेंटल यांच्या हातात चेंडू. पुढील चेंडू पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात आणि यष्टीचीत झालेला आहे फलंदाज. वाईट बॉल. वाईट नाही. ओके 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 ओके. चेंडू निर्धाव. नाही नाही वाईट नाही, वाईट नाही. 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 9 धावाची आवश्यकता राणेबेट संघाला. दोन्ही चेंडू निर्धाव. निर्धाव. चलो कॉन. एक धाव घेण्यात यशस्वी. आता चौकाराची आवश्यकता. लुक. जर सामना बरोबरीत सुटला तर 1-1 पॉइंट देण्यात येईल संघाला. पुढील चेंडू लेगला मारण्याच्या आणि धावात. शेवटच्या षटकामध्ये हाराकिरी होत आहे राणेबेट संघाची. अंपायर डिसिजन. ओके. 2 जबरदस्त चेंडूवरती comeback. 2 चौकाराची आवश्यकता आहे. फर्नादळी संघाचा कमबॅक जोरदार एकदम. आणि 3 चेंडू. एक कोडे झाले 4 2 चेंडूमध्ये 8 धावेची दोन बॉल आवश्यकता. बघा सिरील का करते आपल्या संघासाठी. पुढे जाऊन टॅप शॉटच्या प्रयत्नात परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू 1 बॉल 7. आणि फर्नादळी संघाच्या डगआउट मध्ये काही जस्ट उत्साहाचे औपचारिकता बस, नथिंग एल्स. वातावरण. शेवटचा चेंडू स्वेंटल यांचं उत्कृष्ट असं षटक आणि 1 धाव. फर्नादळी संघ विजयी झालेला आहे पहिल्या सामना आणि फर्नादळी संघ विजयी. मॅन ऑफ द मॅच आपले फादर जे आमचे नानबाटशे दिल की धडकन ज्याने त्यांच्या पदस्पर्शाने आमचा नानबाटा काल होऊन टाकले आणि प्रत्येक सिनियर टू ज्युनियर पर्यंत त्याने फादरांनी जबरदस्त हा नानबाटा होऊन टाकले. आज त्या दरने मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक स्वेंडल याने फादर दरने यार प्लीज फोटो 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 मॅन ऑफ द मॅच चे